मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरी सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. भैरवनाथ यात्रा कमिटीच्या संदर्भात 4 वर्ष झालं आम्ही न्यायालयीन बाबींचा या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. त्या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा काल एक निर्णय झाला, आदेश झाला. त्या संदर्भात मी आज तुम्हाला या परिषदेमार्फत ती माहिती देत आहे. भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जागेच्या संदर्भात जी 45 गुंठे जागा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी भैरवनाथ यात्रा कमिटी वापरत आहे, त्या संदर्भात आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना तक्रारी अर्ज दाखल केला होता की ज्या कारणासाठी, ज्या प्रयोजनासाठी ही जागा घेतलेली आहे त्या प्रयोजनासाठी ही जागा वापरली जात नाही आणि आपण याच्यावरती कारवाई करावी. त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना व प्रांत साहेबांना त्यांनी याचे आदेश काढून याची माहिती मागवली होती व ती माहिती या ठिकाणी याचा वापर हा वेगळ्याच कारणासाठी केला जात आहे असा अहवाल कलेक्टर साहेबांना प्राप्त झाला होता. त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही ती कारवाई व्हावी यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना वारंवार पत्रव्यवहार करत होतो, प्रशासनाला पाठपुरावा करत होतो, पण अद्याप त्याच्यावर कोणती कारवाई झाली नव्हती. म्हणून आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा परवा दिवशीच निकाल आलेला आहे. त्या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माननीय कलेक्टर साहेबांना असे आदेश केले आहेत की जो अहवाल आहे त्या अहवालाचा सर्व तपशील घेऊन आपण या भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या 45 गुंठेच्या जागेवरती योग्य ती कारवाई करावी. आणि हा निकाल कालच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या संदर्भात आज विटेकरांना एक आनंदाची बातमी खरंच म्हणावी लागेल, कारण की हे भैरवनाथ मंगल कार्यालय पहिल्यापासून या ठिकाणी लोक आपल्या विटेनगरीतील लग्नासाठी कार्यक्रमासाठी वापरत होती. त्यानंतर या ठिकाणी मनमानी कारभार जो झाला फर्निचर मॉलसाठी आणि एका गॅरेजसाठी ही जागा भाड्याने देण्यात आली व इतर कॉलेजच्या जागेसाठी ही जागा वापरली जात होती, पण विटेकर नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नव्हता. त्याचं भाडं कुठं जातंय, काय जातंय, धर्मदाय आयुक्तालयात आम्ही गेलो, त्यांचे जे अहवाल आहे ते सगळं बघितले तर तिथं कुठेही त्याचा हिशोब या ठिकाणी दाखवला गेला नाही. आज तागायत ते भाडं फक्त एफडी केल्या, इकडं केलंय, तिकडं केलंय, त्या बँकेत आहे, ह्या बँकेत आहे, पण हा गावासमोर कुठेही या ठिकाणी खुलासा झालेला नाही, आज तर पर्यंत खर्च झालेला नाही. म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करत असताना हा निकाल या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात झाला. ती आनंदाची बातमी आहे आज. आणि काही या 3 महिन्यातच विटेकर नागरिकांना हे भैरवनाथ मंगल कार्यालय खुलं होईल व आपल्या विटेकर नागरिकांचे व नाथभक्तांना या ठिकाणी या जागेचा या ठिकाणी वापर केला जाईल. एवढेच मी बोलतो. नमस्कार. भैरवनाथ यात्रा कमिटीची 4 गुंठे जागा जी मायनी रोडला आहे त्या संदर्भात आम्ही मध्ये उपोषण करून त्या जागेसंदर्भात सर्व कायदेशीर कागदपत्रची कारवाई या ठिकाणी झालेली आहे. त्यात सर्व यात्रा कमिटीच्या नावावरती आहे, परंतु माननीय संदीप पाटील साहेब त्या ठिकाणी बंगला बांधून राहत आहेत. तर माझी त्या अध्यक्षांना अशी विनंती आहे की आपण
त्यांना लवकरात लवकर त्या बंगल्यातून काढून टाकून ती जागा या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटीच्या स्वाधीन करावी व ती मोकळी करून घ्यावी. आणि संदीप पाटील साहेबांना माझा एक विनंती आहे की आम्ही सर्व कायदेशीर कारवाई करत आहोत. असा आपल्यालाही उद्या कोर्टाच्या मार्फत निकाल येईलच आणि आपल्याला तो बंगला खाली करावा लागेल व सर्व गावाला घेऊन आम्ही तिथे त्या बंगला खाली करण्यासाठी संदर्भात जो पाठपुरावा लागेल तो आम्ही सर्व यात्रा कमिटीच्या मार्फत करणार आहोत. तर अध्यक्षांना माझी एवढीच विनंती आहे की कोणत्या कारणासाठी आपण तुम्ही त्यांना तिथं ठेवलेला आहे, तुमचा काय जो आर्थिक व्यवहार आहे तो तुम्ही पूर्ण करावा व तो बंगला खाली करावा अशी माझी या ठिकाणी त्यांना विनंती आहे. ती जागा ही विटेकरांची आहे, भैरवनाथ यात्रा कमिटीची आहे, त्यामध्ये कुणाचाही एक पैसा नाही, ती लोकांनी दान केलेली आहे आणि ती जागा आपण विकून त्या संदीप पाटील यांना दिलेली आहे. तर ती लोकांच्यासाठी व नाथ भक्तांसाठी खुली व्हावी आणि नाथाच्या पालख्या तिथे ठेवण्यासाठी विसाव्यासाठी ती जागा आहे, तरी ती लवकरात लवकर खाली करावी, अन्यथा आम्ही पुढची कारवाई करू. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.